कावेबाज राजकारण देखील केलं गेलेलं आहे। दोन ठिकाणी शरद पवार यांच्या उमेदवाराला केवढा मोठा फटका बसला, याला जबाबदार कोण हो? मित्र हो, नमस्कार। ज्या वेळेला माणसाला थेटपणे सामना करता येत नाही ना, किंवा दोन हात करता येत नाहीत ना, ही जी भेकड मंडळी असतात ते अशा वेळेला पाठीमागून वार करतात बघा। अशा याला गद्दारी म्हणतो ना आपण, अशा गद्दारीचा इतिहास तसा खूप जुना आहे। ऐतिहासिक काळापासून गद्दारी होत आलेली आहे। आता बघा, या निवडणुकीत देखील असंच काही होऊ लागलं आहे। महायुती जेरीला आलेले आहे, दोन पक्ष फोडले पण अंगलट आले। सत्तेच्या हव्यासापोटी घाणेरडे राजकारण केले, नैतिकता सोडली, रात्रीच्या अंधारात कपट कारस्थानं झाली, पण ही शेवटी अंगावरच उलटली ना। नेत्यांना पळवून नेलं, धमकावून नेलं, जनता मात्र आपल्या जागी राहिली। या पळपुट्या लबाड भ्रष्ट नेत्याच्या मागे गेलेली नाही, उलट गद्दारी बेईमानी यांना धडा शिकवायला आता ही जनता सज्ज झालेलं दिसतंय। कितीही प्रयत्न करून शरद पवार संपत नाहीत, त्यामुळं तर त्यांचा अधिकच धसका घेतला आहे, जाऊ लागला आहे, तिळपापडही होऊ लागला आहे। आता या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या तुतारीची तर लाट आलेली आहे आणि ती ठळक दिसते, आपण पाहतो आहोत रोज। आणि हीच तुतारी विरोधकाच्या नाकात दम आणायला लागलेली आहे, म्हणूनच कावेबाज राजकारण देखील केलं गेलेलं आहे। बघा, लोकसभेमध्ये शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। आता त्यात कशी गफलत करण्यात आली? पिपाणीचं चिन्ह आणलं गेलं आणि त्याला तुतारी असं नाव दिलं गेलं अधिकृतपणे। ही मतदाराची फसवणूक नव्हती का हो? बेईमानी नव्हती का? दोन ठिकाणी शरद पवार यांच्या उमेदवाराला केवढा मोठा फटका बसला, याला जबाबदार कोण हो? आता यालाच निष्पक्ष निवडणूक म्हणायचं का हो? शरद पवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीशी साधर्म्य असणाऱ्या निवडणूक चिन्हामुळे मोठा फटका बसला होता। त्यानंतर बघा, आता ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह विधानसभा निवडणुकीत आता काय काय कमाल करणार किंवा आणखी काय काय डाव साधणार, याकडे तर आता सगळं लक्ष लागलेलं आहे, लक्ष देणं गरजेचंही झालेलं आहे। राज्यातल्या 288 मतदारसंघापैकी तब्बल 163 मतदारसंघातून हे ट्रम्पेट चिन्ह दिलेलं आहे। अपेक्षा उमेदवार रिंगणात आलेले आहेत। यातले बहुतेक उमेदवार हे राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या गोटात रणनीतीवर खल सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। मात्र लोकसभेत अपक्षांना तुतारी असा उल्लेख असलेले ट्रम्पेट हे चिन्ह निवडणूक चिन्ह दिलं गेलं, त्यामुळं शरद पवारांना मोठा फटका बसला, त्यांच्या पक्षाला फटका बसला। काही जागावर अपक्ष उमेदवारांनी शरद पवारांची राजकीय गणितं बिघडवून टाकलेली आहेत। आता विधानसभेतही याचा फटका बसू शकतो, पण हा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाकडून आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत। कारण 163 मतदारसंघात ट्रम्पेट दिसणार आहे पिपाणी। टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार जर पाहिलं तर राज्यातील 163 मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारांना हे ट्रम्पेट निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये म्हणजे त्यापैकी 78 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। पिपाणी तुतारी, शरद पवारांच्या नेतृत्वातील या राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे, तर अपक्षांना ट्रम्पेट निवडणूक चिन्ह मिळाले आहे। त्यातील 50 जागावर राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आहेत, तर उर्वरित 85 मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। आधीच बघा, नामसाधर्म्य असणारे लोक शोधून त्यांना अपक्ष लढायला लावलेलं आहे। अनेक मतदारसंघामध्ये हे कारस्थान झालेलं आहे। एकसारख्या नावाचे अनेक उमेदवार उभे आहेत। आता ही कोणाची फसवणूक आहे? काय खेळ आहे यामागं? आणि यामागं आहे तरी कोण? आता हे लोकांना समजत नाही का? मतदारांचा गोंधळ उडवून फायदा लाटायचा आणि लोकशाहीचा ढोल वाजवायचा। काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आलेले आहेत किंवा त्यांनी निवडणूक लढवत आहेत असं म्हणूया भारत। त्यातल्या काही ठिकाणी या अपक्षाच्या ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं आहे। सांगलीतील बघा, तासगाव कोटे महांकाळमध्ये शरद पवार गटाचे रोहित पाटील आहेत ना, त्यांच्या विरोधात 3 रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याशिवाय
कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या विरोधात रोहित चंद्रकांत पवार हे अपक्ष उमेदवार आणि ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अनेक मतदारसंघामध्ये हा डाव खेळला गेलेला आहे। निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, कोणी कोणाला रोखू शकत नाही, पण या मागे खेळ कोणाचा आहे हे लोकांना समजत असताना अहो असा रडीचा खेळ खेळून, असा रडीचा डाव खेळून जिंकण्यात तरी काय अर्थ आहे हो? पण चिन्हाच्या बाबतीत निवडणूक आयोगानं तरी विचार करायला नको होता का हो? निष्पक्ष निवडणूक हवी, तर मग ही फसवाफसवी कशासाठी, ही गोंधळ कशासाठी? मतदारांना मदत करता आहात की त्यांचा गोंधळ उडवून देता आहात? अहो लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना निवडणूक चिन्हाशी साधर्म्य असलेल्या या अपक्षांचा मोठा फटका बसलेला आहे। ट्रम्पेट म्हणजे पिपाणी या निवडणूक चिन्हाने म्हणजे त्या चिन्हाचं, या ट्रम्पेटचं जर मराठी भाषांतर जर आपण पाहिलं तर पिपाणी होतं। आता बघा, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या विरोधात एक अपक्ष उमेदवार भास्कर भगरे यांनी 1,03,632 एवढी मतं मिळवली होती। तर दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघात पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे 34,000 मतांनी पराभूत झाले। त्यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवाराला पिपाणी या निवडणूक चिन्हाला 38,000 मतं मिळाली होती। विधानसभा निवडणुकीत ही कावा करून, कारस्थान करून शरद पवार आणि त्यांच्या तुतारीला शह देण्याचा, फसवणूक करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अर्थात आता हे तुम्हीच ठरवा, तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं ते जरूर मांडा। आणि त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही तर अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।